नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग, कुरकुरीत आणि झटपट तयार होणारा मुरमुरा चिवडा। घरगुती खमंग चव जी सगळ्यांना आवडेल। हा चिवडा चहासोबत खायला एकदम परफेक्ट लागतो। घरच्या घरी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने बनवणारी ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा। कुरकुरीत मुरमुरा चिवडा। साहित्य: कोथिंबीर 1 पेंडी घेतला आहे, 1 लिंबू घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे। हा कढीपत्ता 1 प्लेट होईल इतका घेतला आहे। कोथिंबीर असा निवडून घ्यायचा। मुरमुरा 500 ग्रॅम घेतला आहे। मुरमुरा 10 मिनिटं उन्हामध्ये वाळवून घ्यायचा। उन्हामध्ये वाळवून घेतल्यामुळे हा चिवडा एकदम कुरकुरीत होतो। डाळे 125 ग्रॅम घ्यायचा आहे। डाळे चांगला निवडून घ्यायचा। कुरकुरीत मुरमुरा चिवडा, घरगुती खमंग चव जी सगळ्यांना आवडेल। हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। शेंगदाणे 250 ग्रॅम घेतला आहे। शेंगदाणे हा थोडासा जास्तच घालायचा। घुंगरू शेंगदाणे मी घेतला आहे। शेंगदाणे हा कोणताही घेतला तरी चालेल। हा शेंगदाणे चांगला निवडून घ्यायचा। कुरकुरीत मुरमुरा चिवडा करण्यासाठी आता मसाले असा घ्यायचा आहे। लसूण 2 गड्डे, जिरे पाव वाटी, मोहरी पाव वाटी। एका डिशमध्ये लसणाचे 2 गड्डे, जिरे पाव वाटी, मोहरी पाव वाटी। हा बघा असा मी घेतला आहे। लसणाचे एकदम मोठे असा हा गड्डे घ्यायचा। हा बघा अशा प्रकारे। कुरकुरीत मुरमुरा चिवडा करण्यासाठी लाल तिखट पाव वाटी घेतला आहे। हा लाल तिखट घेताना एकदम लाल रंगाचा लाल तिखट घ्यायचा। असा लाल तिखट मी घेतला आहे। हळद पावडर पाव वाटी घ्यायचा। हा बघा हळद पावडर पाव वाटी मी घेतला आहे। कांदा लसूण मसाला पाव वाटी घ्यायचा। आता यानंतर पिठी साखर पाव वाटी घ्यायचा। हा पिठी साखर एकदम पांढरा शुभ्र व एकदम बारीक असा घ्यायचा। हा बघा एका बाउलमध्ये मी पिठी साखर पाव वाटी घेतला आहे। मीठ पाव वाटी घ्यायचा। हा बघा या फुलपात्रामध्ये मीठ पाव वाटी मी घेतला आहे। हा बघा चिवडा मसाला पाव वाटी घेतला आहे। हा बघा वाटीमध्ये मी चिवडा मसाला पाव वाटी घेतला आहे। हा चिवडा मसाला घातल्याने चिवडा एकदम टेस्टी होतो, खमंग होतो। मुरमुरा चिवडा तयार करण्यासाठी धने जिरे पावडर पाव वाटी घेतला आहे। धने जिरे पावडर मी या प्लेटमध्ये घेतला आहे। तेल 500 ग्रॅम घ्यायचा। तेल मी या डब्यामध्ये घेतलेला आहे। हा बघा कुरकुरीत मुरमुरा चिवडा हा तयार करण्यासाठी हे सर्व साहित्य घेतला आहे। कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मुरमुरा येथे मी घेतला आहे। प्रथम मुरमुरा चाळून घ्यायचा। मुरमुरा चाळून घेतल्यानंतर मुरमुऱ्यामधील सर्व भुस्सा चाळणीने खाली पडतो। मुरमुरा एकदम स्वच्छ असा तयार होतो। एक स्टीलची चाळणी मी घेतलेला आहे। त्या चाळणीमध्ये थोडा थोडा करून असा हा मुरमुरा घालायचा। चाळणीने मग असा हा बघा चाळून घ्यायचा।
चाळून घेतल्यानंतर भुस्सा खाली पडतो. चाळून घेतलेला मुरमुरा मी या मोठ्या परातीमध्ये घालणार आहे. मुरमुरा चाळून घेतलेला हा सर्व मुरमुरा मी या मोठ्या परातीमध्ये घातला आहे. परत थोडासा मुरमुरे या चाळणीमध्ये घालायचा. चाळून घ्यायचा. पहिल्यासारखाच चाळून घ्यायचा. हा बघा, असा भुस्सा खाली पडला आहे. चाळून घेतलेला सर्व मुरमुरा या परातीमध्येच घालायचा. पहिला मुरमुरा घातला आहे त्याच परातीत हा पण मुरमुरा घालायचा. चाळून घेतलेला हा सर्व मुरमुरा आता मी या परातीमध्ये घातला आहे. सर्व मुरमुरा मी आता चाळून घेतलेला आहे. चाळून घेतल्यानंतर बाहेर उन्हामध्ये 10 मिनिटं असा हा मुरमुरा ठेवायचा. उन्हामध्ये मुरमुरा ठेवल्यामुळे चिवडा हा आपला एकदम कुरकुरीत असा तयार होतो. 10 मिनिटं झालेला आहे. हा आता मुरमुरा मी आत आणलेला आहे. उन्हामध्ये ठेवल्यामुळे हा मुरमुरा एकदम कुरकुरीत असा तयार झालेला आहे. मुरमुऱ्याचा चिवडा आता तयार करण्यास सुरुवात करायचा आहे. एक मोठी कढई मी गॅसवर ठेवला आहे. कढई चांगला गरम होऊ द्यायचा. कढई चांगला गरम झाल्यानंतर यामध्ये तेल घालायचा. हा तेल मी 500 किलोग्रॅम घेतलेला आहे. सर्व तेल मी या कढईमध्ये घातला आहे. तेल चांगला गरम करून घ्यायचा. तेल चांगला गरम झाल्यानंतर सर्व साहित्य आता या तेलामध्ये घालायचा आहे. तेल चांगला गरम झाल्यानंतर प्रथम 1 चमचा मोहरी मी या तेलामध्ये घातला आहे. मोहरी आता चांगला तडतडू द्यायचा. आता या तेलामध्ये जिरे 1 चमचा घालायचा आहे. हा बघा, आता जिरे प्रथम 1 चमचा मी घालत आहे, नंतर परत घालायचा. हा बघा, 1 चमचा जिरे या तेलामध्ये मी घातला आहे. हा जिरे चांगला तडतडू द्यायचा. तेल एकदम चांगला गरम झाल्यानंतर आता राहिलेला हा मोहरी व जिरे या तेलामध्ये सर्व घालायचा. तेलामध्ये मोहरी व जिरे चांगला तडतडू द्यायचा. झारीने चांगला परतून घ्यायचा. हा बघा, असा 2 गड्डे लसूण सोलून मी असा जाडसर पेस्ट तयार करून घेतला आहे. लिंबू चिरून घेतला आहे. तेलामध्ये जाडसर कुटून घेतलेला हा लसूण घालायचा. राहिलेला लसूण पण आता या तेलामध्ये घालायचा. हा बघा, सर्व लसूण आता मी तेलामध्ये घातलेला आहे. सर्व लसणाचा जाडसर पेस्ट तेलामध्ये घातल्यानंतर झारीने चांगला परतून घ्यायचा. या फोडणीमध्ये म्हणजेच तेलामध्ये आता कढीपत्ता घालायचा. हा बघा, सर्व कढीपत्ता मी या तेलामध्ये घातला आहे. झारीने चांगला असा परतून घ्यायचा. हा बघा, असा कढीपत्ता घातल्यानंतर 1 पेंडी कोथिंबीर मी असा निवडून घेतलेला आहे. हा बघा, इतका भरपूर सर्व कोथिंबीर आता या फोडणीमध्ये घालायचा आहे. या तेलामध्ये आता मी कोथिंबीर घालत आहे. सर्व कोथिंबीर तेलामध्ये मी घातला आहे. झारीने चांगला परतून घ्यायचा. हा बघा, असा झारीने व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा. हा सर्व साहित्य तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा. कढीपत्ता व कोथिंबीर ओला असतो, त्यासाठी तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा. कढीपत्ता व कोथिंबीर चांगला कुरकुरीत होई तोपर्यंत तळायचा. 1 लिंबू मी असा चिरून घेतला आहे. या तेलामध्ये म्हणजेच फोडणीमध्ये आता मी घुंगरू शेंगदाणे घालत आहे. हा बघा,
सर्व घुंगरू शेंगदाणे मी या तेलामध्ये घालत आहे. हा बघा, सर्व शेंगदाणे घातला आहे. घुंगरू शेंगदाणे तेलामध्ये घातल्यानंतर झारीनी असा चांगला परतून घ्यायचा. शेंगदाणे तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा. हा बघा, हा फोडणी असा दिसत आहे. सर्व टिप्स लक्षात ठेवून हा मुरमुऱ्याचा चिवडा केल्यास एकदम कुरकुरीत असा हा मुरमुऱ्याचा चिवडा तयार होतो. तेलामधील हा सर्व साहित्य झारीने चांगला परतून घ्यायचा. तेलामध्ये सर्व डाळे आता घालायचा आहे. हा सर्व डाळे आता तेलामध्ये घालायचा आहे. हा बघा, आता मी सर्व डाळे या तेलामध्ये घालत आहे. आता सर्व डाळे मी तेलामध्ये घातलेला आहे. हा बघा, तेलामध्ये डाळे घातल्यानंतर झारीने चांगला असा परतून घ्यायचा. हा बघा, असा म्हणजेच सर्व हा साहित्य तेलामध्ये चांगला तळला गेला पाहिजे. डाळे पण तेलामध्ये चांगला असा तळून घ्यायचा. सर्व साहित्य असा तेलामध्ये तळून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे असा हा सर्व साहित्य तेलामध्ये तळून जर तुम्ही मुरमुरा चिवडा केला तर हा मुरमुरा चिवडा एकदम टेस्टी असा तयार होतो. आता मी असाच हा मुरमुरा चिवडा तयार करून घेत आहे. चिवडा मसाला पाववाटी मी या तेलामध्ये घातला आहे. धने जिरे पावडर पाववाटी या तेलामध्ये घालायचा आहे. धने जिरे पावडर या तेलामध्ये पाववाटी मी घालत आहे. हा बघा, हा फोडणी एकदम छान दिसत आहे. रंग एकदम चांगला आलेला आहे. झारीने सर्व हा फोडणी चांगला परतून घ्यायचा. सर्व साहित्य तेलामध्ये असा हा चांगला तळत आहे. हा बघा, असा हा या तेलामध्ये म्हणजेच या फोडणीमध्ये आता लाल तिखट घालायचा आहे. या तेलामध्ये म्हणजेच फोडणीमध्ये लाल तिखट पाववाटी मी घालत आहे. लाल तिखट हा बघा, आता तेलामध्ये मी घालत आहे. लाल तिखट घातल्यानंतर झारीने चांगला परतून घ्यायचा. हा बघा, असा परतून घ्यायचा. लाल तिखट घातल्यानंतर आता या तेलामध्ये म्हणजेच फोडणीमध्ये हळद पावडर घालायचा आहे. फोडणीमध्ये म्हणजेच तेलामध्ये प्रथम 1 चमचा हळद पावडर घालायचा. कांदा लसूण मसाला 1 चमचा घालायचा. हा बघा, आता मी घातला आहे. राहिलेला हळद पावडर आणि कांदा लसूण मसाला या तेलामध्ये घालायचा, म्हणजेच फोडणीमध्ये घालायचा. हा बघा, मी आता घातला आहे. हळद पावडर पाववाटी आणि कांदा लसूण मसाला पाववाटी घेतला होता. हा सर्व मसाला या तेलामध्ये घातला आहे. आता झारीने चांगला परतून घ्यायचा. हा बघा, असा चांगला परतून घ्यायचा. गॅस बंद करायचा. या फोडणीमध्ये आता लिंबाचा रस घालायचा आहे. हा बघा, असा हा लिंबू या फोडणीमध्ये पिळून घ्यायचा. रस या फोडणीमध्ये घालायचा. असाच हा लिंबाचा रस पण मी या फोडणीमध्ये घालत आहे. हा बघा, असा लिंबाचा रस घातल्यानंतर झारीने चांगला परतून घ्यायचा. हा बघा, असा हा फोडणी तयार झालेला आहे. एकदम कलरफुल असा. या तयार झालेल्या फोडणीमध्ये आता मुरमुरा घालायचा आहे. 1 डिश मी घेतला आहे. हा बघा, या डिशने आता हा मुरमुरा या तेलामध्ये घालायचा आहे. डिशमध्ये थोडासा मुरमुरे घेऊन
मी या तेलामध्ये म्हणजेच फोडणीमध्ये घातला आहे. परत थोडासा मुरमुरे मी घेतला आहे, या फोडणीमध्ये घातला आहे. हा बघा, मुरमुरा थोडा मी या फोडणीमध्ये घातला आहे. मुरमुरा घातल्यानंतर झारीने चांगला असा परतून घ्यायचा. सुरुवातीला थोडासा मुरमुरा फोडणीमध्ये घालून असा परतून घेतल्यास हा चिवडा एकदम कुरकुरीत तयार होतो. सर्व मुरमुरे आता मी फोडणीमध्ये घालून चांगला असा परतून घेतला आहे, म्हणजेच चिवडा तयार करून घेतला आहे. अजून या चिवड्यामध्ये मीठ घालायचा आहे, त्यामुळे आता मी मीठ घालत आहे. पाव वाटी मीठ या मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये घालायचा आहे. हा बघा, आता हा पाव वाटी मीठ मी मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये घातला आहे. प्रथम 1 चमचा घातला आहे. राहिलेला सर्व मीठ आता या मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये घातला आहे. मीठ घातल्यानंतर असा झारीने चांगला मिक्स करून घ्यायचा. पिठी साखर पाव वाटी मी घेतला आहे. हा पाव वाटी पिठी साखर पण आता या चिवड्यामध्ये घालायचा आहे. प्रथम 1 चमचा मी घातला आहे. आता राहिलेला हा सर्व पिठी साखर या चिवड्यामध्ये मी घालत आहे. मुरमुरा चिवड्यामध्ये सर्व पिठी साखर मी घातला आहे. हा बघा, पिठी साखर घातल्यानंतर झारीने चांगला मिक्स करून घ्यायचा. झारीने चांगला असा मिक्स करून घ्यायचा. हा बघा, असा हा झारीने चांगला मिक्स करायचा. हा पिठी साखर, हा मुरमुरा चिवडा पिठी साखर घातल्यानंतर चांगला असा झारीने मिक्स करून घ्यायचा. सर्व साहित्य आता या मुरमुरामध्ये घातलेला आहे. असा हा मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे. झारीने चांगला मिक्स करून झाल्यानंतर हाताने पण असा चांगला मिक्स करून घ्यायचा. हाताने पण चांगला मिक्स केल्यास मुरमुरा चिवड्यामधील सर्व साहित्य व मसाले चांगला मिक्स होतात. कुरकुरीत मुरमुरा चिवडा आता तयार झालेला आहे. रंग एकदम छान असा आलेला आहे. टेस्ट पण एकदम चांगलाच असणार. हा मुरमुरा चिवडा एकदम कुरकुरीत, खमंग आणि टेस्टी असा तयार झालेला आहे. रंग एकदम चांगला आलेला आहे. मुरमुरा चिवडा याचा कढई मी आता खाली ठेवत आहे. हा कढई एकदम गरम आहे. हा बघा, हा मुरमुऱ्याचा चिवडा असा तयार झालेला आहे. मुरमुरा चिवड्याला रंग एकदम चांगला असा आलेला आहे. एकदम कुरकुरीत असा हा मुरमुरा चिवडा तयार झालेला आहे. कुरकुरीत मुरमुरा चिवडा चहासोबत याची टेस्ट अजूनच भारी लागते. कुरकुरीत मुरमुरा चिवडा भरपूर प्रमाणात तयार झाला आहे. थोडासा हा चिवडा मी या डिशमध्ये काढून घेत आहे. हा बघा, हा चिवडा एकदम खमंग असा तयार झालेला आहे. एकदम खस्ता कुरकुरीत असा हा चिवडा तयार झालेला आहे. हा बघा, हा चिवडा मी थोडासा या डिशमध्ये काढून घेत आहे. हा बघा, कुरकुरीत हा मुरमुरा चिवडा मी या डिशमध्ये थोडासा काढून घेतलेला आहे. हा बघा, हा चिवडा एकदम टेस्टी असा तयार झालेला आहे. एकदम कुरकुरीत. आता गरमागरम कुरकुरीत मुरमुरा चिवडा डिशमध्ये सर्व केला आहे, म्हणजेच घातला आहे. कुरकुरीत मुरमुरा चिवडा आता तयार आहे. हा बघा, एकदम कुरकुरीत, टेस्टी, खमंग असा. चहासोबत हा असा मुरमुरा चिवडा खाल्ला तर याची टेस्ट अजूनच भारी लागते. कुरकुरीत मुरमुरा चिवडा डिशमध्ये मी काढून घेतला आहे. आता मोठ्या ताटामध्ये पण हा मुरमुरा चिवडा मी काढून घेत आहे. हा बघा,
एकदम टेस्टी असा हा कुरकुरीत मुरमुरा चिवडा तयार झालेला आहे. मुरमुरा चिवड्यामध्ये सर्व मसाला चांगला मिक्स झालेला आहे. हा बघा, एकदम स्वादिष्ट खमंग असा हा मुरमुरा चिवडा तयार झालेला आहे. कुरकुरीत मुरमुरा चिवडा आता मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे. एकदम टेस्टी स्वादिष्ट कुरकुरीत असा हा मुरमुरा चिवडा तयार आहे. हा बघा, एकदम टेस्टी असा कुरकुरीत मुरमुरा चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही पण असा हा कुरकुरीत मुरमुरा चिवडा एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. कुरकुरीत मुरमुरा चिवडा घरगुती खमंग चव जी सगळ्यांना आवडेल. हा रेसिपी आता येथे पूर्ण झालेला आहे. तर आजची ही कुरकुरीत मुरमुरा चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कुरकुरीत मुरमुरा चिवडा हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.